लग्नानंतर होईलच की प्रेम ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते। चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात। पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणत्या मालिकेविषयी प्रोमो हवे आहेत ते। तर चला मग प्रोमोला सुरुवात करूया। तर इकडे नंदिनी ही रम्याला विचारत असते, काव्याचं हरवलेलं मंगळसूत्र तू चोरलंस। तर लगेच नंदिनी ही घाबरतच तिथून निघून जाते। तर नंदिनीला कळतं की रम्या ही खूप घाबरली आणि लगेच नंदिनी ही रम्याचा हात पकडते आणि तिला मागे खेचते आणि म्हणू लागते, घाबरलीस का? तूच मंगळसूत्र चोरलं असं तिला विचारत असते आणि नंदिनी ही काव्याला म्हणू लागते, रम्या तू पार्थाने काव्याचं लग्न मोडण्याचा प्रयत्न लाख कर, पण मी तसं होऊ देणार नाही आणि काव्य ही माझी धाकटी बहीण आहे आणि तिच्यासाठी मी पूर्ण जगाशी लढायला तयार आहे असं म्हणतच नंदिनी ही रम्याला धमकी देत असते। रम्या मात्र खूपच घाबरलेली असते। पण तुम्हाला या समोरचा एपिसोड बघायचा असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नंदिनी ही कसं शोधून काढेल काव्याचं मंगळसूत्र हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला नंदिनी आवडते की काव्य।